अक्षय मनकाडी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अक्षय, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। ऋषाली, खरं तर राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज सकाळी पहाटे जे आहे ते दुःखद निधन झालेलं आहे। 21 तारखेला त्यांच्या प्रकृतीमध्ये अस्वस्थता वाटल्याने त्यांना हिंदुजा माहीमच्या या हिंदुजा रुग्णालयामध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आलेलं होतं, दाखल करण्यात आलेलं होतं। त्यावेळेस त्यांना संपूर्ण हृदयविकाराचा झटका आलेला असल्याचं निदान करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागामध्ये जे आहे अंडर ऑब्झर्वेशन त्यांची संपूर्ण ट्रीटमेंट जी आहे ती सुरू होती। परंतु आज पहाटे सकाळी 3:02 त्यांची प्राणज्योत जी आहे ती मालवलेली आहे। सध्या त्यांचे कुटुंबीय जे आहेत ते सर्व हिंदुजा रुग्णालयात आलेले आहेत आणि त्यांचे सर्वच जवळचे नातेवाईक जे आहेत ते लवकरात लवकर आता हिंदुजा रुग्णालयात पोहोचतात आहेत। थोड्याच वेळात शिवसैनिक देखील मोठ्या संख्येने इथे जमणार आहेत। दुपारी मनोहर जोशी यांची अंत्ययात्रा जी आहे त्यांच्या राहत्या घरातून निघणार आहे आणि दादर स्मशानभूमीमध्ये त्यांना शासकीय इतमात त्यांचा अंत्यसंस्कार देखील करण्यात येणार आहे। परंतु मनोहर जोशी यांचा प्रवास जो आहे तो अत्यंत खडतर होता, परंतु एक यशस्वी असे राजकारणी आणि यशस्वी असे उद्योजक म्हणून त्यांचा संपूर्ण सर्वतो परिचय जो आहे तो सर्वीकडे होता। खरं तर मनोहर जोशी यांनी मुंबई महानगरपालिकेपासून नोकरी करण्यापासून ते राज्याचं मुख्यमंत्रीपद ते लोकसभेचं अध्यक्षपद या सगळ्याच भूमिकेमधनं त्यांनी संपूर्ण आपली वाटचाल जी आहे ती यशस्वीरित्या केलेली होती। त्याचसोबत ते यशस्वी एक उद्योजक देखील राहिलेले आहेत। त्यांनी कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटची स्थापना केली। पूर्वी कोहिनूर क्लासेस चालवायचे, विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देण्याकडे त्यांचा भर होता। ते स्वतः देखील व्यावसायिक होते, त्यामुळे लोकांना व्यवसाय कसा करावा या सगळ्या संदर्भाची त्यांनी वेळोवेळी जाणीव करून दिलेली होती आणि त्याकरता त्यांनी कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटची स्थापना केली आणि त्यामार्फत त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना जे आहे ते व्यावसायिक शिक्षण दिलेलं होतं आणि त्यावरतूनच संपूर्ण कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट जे आहे ते उदयास आलं आणि राज्याचे मुख्यमंत्री पदापर्यंत मनोहर जोशी यांनी मजल मारलेली होती। 1995ला भाजप शिवसेनेचं युतीचं सरकार आलेलं होतं। त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मनोहर जोशी हे युतीचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी तब्बल 4.5 वर्षांचा कार्यकाळ जो आहे तो महाराष्ट्र राज्यासाठी मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ म्हणून सांभाळलेला होता। त्यानंतर ते केंद्रीय मंत्री सुद्धा झाले होते, उद्योग व अवजड मंत्री, आणि त्यानंतर ते लोकसभेचे अध्यक्ष देखील राहिलेले होते। हा संपूर्ण त्यांचा असा संपूर्ण खडतर असा जीवन हा प्रवास होता। 1964 साली त्यांचं लग्न देखील झालं। त्यावेळेस लग्नानंतर त्यांना उन्मेष त्यांचे पुत्र आणि त्याचसोबत त्यांना 2 मुली असे 3 अपत्य जे आहेत ते मनोहर जोशी यांना होते। उन्मेष जोशी हे राजकारणात सक्रिय नसले तरी ते व्यवसायात मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत। कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटची संपूर्ण पडद्यामागची भूमिका जी आहे ती उन्मेष जोशी, मनोहर जोशी यांचे सुपुत्र जे आहेत ते सर्व सांभाळतात। परंतु आज पहाटे सकाळी 3:02 त्यांचं निधन जे आहे ते झालेलं आहे। दुपारी त्यांच्या संपूर्ण अंत्यसंस्कार जे आहे शासकीय इतमात होतील। नक्की।